हेलो फ्रेंड्स, मेरी क्रिसमस। आज का वीडियो हमारे चर्च के संडे स्कूल के बच्चे आपको जीसस क्राइस्ट के बर्थ के बारे में एक स्किट के द्वारा, ड्रामा के द्वारा ये कहानी दिखाएंगे। ये हमारे संडे स्कूल के टीचर्स हैं जिन्होंने हमारे ये बच्चों से ये ड्रामा करके लिया है। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जोरदार बोला, जोराने. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हा. पुन्हा संडे स्कूल आपल्यासाठी एक ड्रामा घेऊन येत आहे. एक छोटासा ड्रामा आम्ही या ठिकाणी लेकरांकडे करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या ड्रामाचं नाव आहे सर्वांचा येशू. ड्रामाचं नाव काय आहे? सर्वांचा येशू. आणि ते ड्रामाची तयारी करताय तो पण हेलो 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 ख्रिस्तात तुम्हा सर्वांना सलाम. आज आपण नाताळच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आहोत. नाताळ म्हणजे येशूचा जन्मदिवस, जो स्वतः देव मनुष्याचे रूप घेऊन जन्मास आला. त्या दिवसाची आठवण करून त्याचे आभार मानावे म्हणून आपण येथे एकत्रित आलो आहोत. तो देव या सृष्टीचा निर्माण करतो. त्याने या जगाची सृष्टीची निर्मिती केली. त्याने आकाश बनवले, पृथ्वी बनवली, वृक्ष बनवले, फुले बनवले, पक्षी बनवले. त्याने तुम्हाला आणि मला स्वतःच्या प्रतिरूपाचे असे बनवले. या जगात जे काही दिसते ते सर्व देवाने निर्माण केले. देवाने सर्व काही चांगले निर्माण केले, पण मानवाने देवाची आज्ञा मोडली, शिरकाव झाला व मनुष्य देवापासून दूर गेला. हाच दुरावा दूर करण्यासाठी 2000 वर्षापूर्वी इस्रायल देशातील नासरेत नावाच्या गावी मरिया नावाची एक तरुणी पवित्र जीवन जगून येणाऱ्या जाणाऱ्याची वाट पाहत होती. देवाने गब्रिएल देवदूताला तिच्याकडे पाठविले व त्याने मरियाला सांगितले, मरिये, देवाची तुझ्यावरती कृपा झाली आहे. तू पवित्र आत्म्याद्वारे गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तो सर्व लोकांना त्यांच्या पापापासून सोडवील व उद्धार देईल. या मरियेची योसेफ नावाच्या मुलाचे लग्नासाठी मागणी झाली होती. लग्नाच्या आधी मरिया गरोदर आहे असे पाहून तो तिला सोडून देण्याच्या विचारात असताना देवदूताने
त्याला देवाच्या तारण्याच्या योजनेविषयी सांगितले. येऊन मरियेचा स्वीकार केला. दोघांनी देवाच्या या निरोपावर विश्वास ठेवला व देवाची योजना स्वतःला समर्पित केले. तरी प्रथम पुत्र प्रसवेपर्यंत त्याने तिला जाणले नाही. याच दिवसात ते बेथलेहमात गेले व राहण्यासाठी त्यांना जागा नसल्यामुळे ते गायीच्या गोठ्यात उतरले. व तेथेच गायीच्या गोठ्यात येशूचा जन्म झाला. देवाने आकाशात एक मोठा तारा दाखवला. तो ज्ञानी लोकांनी पाहिला व ते त्या ताऱ्याच्या मागे 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 गेले. जेथे तो बाळक होता त्या जागीच्या वर जाऊन थांबेपर्यंत तो तारा त्यांच्या पुढे चालला. नंतर ते त्या घरात गेले व येशू बाळाचे दर्शन घेऊन धन्य झाले व त्यांनी येशू बाळाला नमन करून आपल्या गव्हाच्या थैल्या सोडून सोने, दूध व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. तारणारा जन्मला आहे. देवाने अगदी गरीब मेंढपाळ जे रात्रीच्या वेळी जंगलात आपले मेंढरे राखीत होते त्यांनाही दूताच्या द्वारे दिली. बिचारे भोळे व गरीब मेंढपाळ ही चांगली बातमी ऐकून देवाच्या जन्माची बातमी देण्यात आली आणि मेंढपाळ जे अतिशय गरीब होते त्यांनाही देवाच्या जन्माची बातमी देण्यात आली. यावरून असे दिसते की येशू या जगातील सर्वांवरती प्रीती करतो. देवाच्या जन्माची बातमी देण्यात आली आणि मेंढपाळ जे अतिशय गरीब होते त्यांनाही देवाच्या जन्माची बातमी देण्यात आली. यावरून असे दिसते की येशू या जगातील सर्वांवरती प्रीती करतो. तुम्ही कोणीही असा, श्रीमंत, गरीब, उच्च, साधारण, कुलीन, तो सर्वांवरती प्रीती करतो. येशू सर्वांचा आहे. आला ख्रिस्त जावया राष्ट्रानून माया तो लोकांत राहिला प्रेमेच्या शिवटला तरी भीन त्याहुनी शोधतो अचरणी तरी भीन त्याहुनी शोध
विले